फिरायला जायचे नियोजन करायचे असेल तर रेल्वे, विमान, बस किंवा चारचाकी वाहनाचे नियोजन केले जाते। काही पर्यटक सायकल किंवा पायी जाण्याचे देखील स्वप्न बघत असतात। दिंडोरी तालुक्यातील तिसगावचा अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी चक्क ट्रॅक्टरवरून नाशिकला आपल्या दोघा मित्रांसमवेत लडाखला निघाला असून 5 दिवसात 1200 किलोमीटरचे अंतर त्याने पार केले आहे। दिंडोरी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी शेतात काम करणारा युवक चक्क ट्रॅक्टर घेऊन जगातील अद्भुत स्थळांपैकी एक असलेल्या लेह लडाखला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मार्गस्थ झाला आहे। तिसगाव ते लडाख असे 2150 किलोमीटरचा प्रवास तो आता आपल्या ट्रॅक्टरने करत असून ट्रॅक्टरला ट्रॉली लावून आवश्यक साहित्यासह लडाखच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। बर्फाळ पर्वतीय राशी, पर्वतातून खळखळणाऱ्या नद्या असा निसर्ग सौंदर्याची मनमुराद आनंद आणि तोही आगळ्या वेगळ्या ट्रॅक्टर सफरीने करण्याचे स्वप्न अक्षय इखेचे होते आणि तो प्रत्यक्षात ते साकारत आहे। तिसगाव या ठिकाणी युवा शेतकरी असलेला अक्षय इखे याचा आनंद म्हणजे तो अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवर रील्स बनवत आहे। उदरनिर्वाहासाठी तो द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांची शेती करतोय। शेती करत असताना काहीतरी नवीन करण्याचे स्वप्न तो बघत होता। त्याचवेळी त्याने ठरवले की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने कुठेतरी दूर फिरायला जायचे आणि त्याच वेळी त्याने दृढ निश्चय केला की आपला शेतातील जवळचा मित्र म्हणजेच ट्रॅक्टर घेऊनच अक्षय लडाखला निघाला आहे। अक्षयचा हा प्रवास प्रथमच इतक्या दूर ट्रॅक्टरने होत आहे। अक्षय इखे यास लहानपणापासून ट्रॅक्टर विषयी अधिक आकर्षण असून ट्रॅक्टर विषयक अनेक फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्रामला त्याने व्हिडिओ अपलोड केले आहेत। लडाखला जाताना ट्रॅक्टर ट्रॉली जोडून पाऊस पासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीचा वापर करून ट्रॉली बंदिस्त करत आवश्यक कपडे, अंथरूण, पांघरूण, गॅस शेगडी, शिधा पाणी असे आवश्यक साहित्य सोबत घेतले आहे। महाराष्ट्रातून लडाखला ट्रॅक्टरने येऊन जाऊन सुमारे 5,500 किलोमीटरचा प्रवास करण्याचा पहिला शेतकरी ठरण्याचे अक्षय इखेचे स्वप्न असून त्यासाठी तो लडाखच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। नमस्कार, मी अक्षय पाटील, तिसगाव तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिकवरून आम्ही चाललोय महाराष्ट्रातून लडाखला। आणि तुम्ही माझ्यात हा प्लॅन कसा झाला तर आम्ही मित्र बसलो होतो। ती मित्र बोलले की लोक आपण लडाख जाऊ। म्हटलं मी तर ऍक्च्युली एकदा जाऊन येलो, पण म्हटलं मग तुम्ही म्हणा असं तर परत जाऊ। पण मित्र बोलले एवढी गाडीवर न जाता आपण ट्रॅक्टरवर जाऊ। म्हणून का म्हटलं का आता म्हणा आता ट्रॅक्टर तर आहेच म्हणा आपल्याकडे, तर आपण काहीतरी युनिक करू। शेतकरी काय करू शकतो ना हे पण म्हटलं आपण दाखवून देऊ। तर मग आम्ही पुरा प्लॅन बिन केलाय सगळं ट्रॉलीचं आपलं मटेरियल घेऊन ट्रॅक्टर सगळं रेडी करून आपण निघालो लडाख। तुम्ही बघून घ्या पोस्टर नाही मागू साईडला, बॅक साईडनी पण आपण असं रेडियम लावलंय बॅनर आणि रेडियम पण लावून दिले। त्याच्यात आपल्याला का थोडंसं रिॲक्टिव्हिटी आणि हा ट्रॅक्टर आपण बघून घ्या। हा आपला 50 इंच ट्रॅक्टर आहे। हा पण घेऊन चाललोय यूज फायरचा कंपनी ट्रॅक्टर हा आपण घेऊन चाललोय लडाखसाठी। तर महाराष्ट्रामधून आपण पहिला आहे की तो लडाखसाठी ट्रॅक्टरवर चाललाय ते, आणि भारतातून पहिला माणूस आहे मी तो 4 व्हील ट्रॅक्टर घेऊन लडाख चाललाय। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।